महिलांसाठी रेल्वे प्रवास सुरक्षित आहे असं समजलं जात होतं, मात्र या समजाला तिलांजली देणारा धक्कादायक प्रकार बिहारच्या दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये घडलाय आणि हा अनुभव आलाय नागपूरमधल्या काही महिलांना। 3 जुलैची मध्यरात्र या महिलांसाठी खरोखर काळ रात्रीपेक्षा कमी नव्हती। कुटुंबियांसह उत्तर प्रदेश बिहारमध्ये पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेलेल्या या महिलांना उत्तर प्रदेशातील वाराणसी स्थानकात ही गाडी पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। या सगळ्यांचं परतीचं रिझर्वेशन कन्फर्म होतं, मात्र गाडीला अतोनात गर्दी होती। 72 जणांच्या आरक्षित डब्यात 400हून अधिक लोकांचा जमाव शिरला होता। जवळपास सगळेच तिकीटही न काढलेले लोक होते हे सांगायला नकोच। मोठ्या प्रयत्नपूर्वक त्या महिला कुटुंबियांसह गाडीत कशाबशा चढल्या, मात्र तिथून सुरू झाला विनयभंग, छेडछाड, अश्लील शेरेबाजीचा किळसवाणा अनुभव। दारातून आपल्या आरक्षित आसनापर्यंत जाताना धक्के, अचकट विचकट शेरेबाजी, अंगाला विनाकारण केलेला स्पर्श या घाणेरड्या प्रकारांना त्यांना सामोरं जावं लागलं। जमावातले नराधम कोणालाही ऐकत नव्हते। रेल्वेच्या 139 या क्रमांकासह एक्स हँडलवर तक्रार करूनही या प्रकारात काहीही उपयोग झाला नाही। अखेर या प्रकारामुळे संतापलेल्या महिलांनी नैनी रेल्वे स्थानकात गाडी थांबल्यावर रेल्वे इंजिनाकडे धाव घेतली। रात्रीच्या अंधारात रुळांवरून उतरून त्यांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं, मात्र तिथेही समजवायला आलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांची बेफिक्रीच अनुभवायला मिळाली। विनयभंग करणारे आरोपी तुम्हीच शोधा आणि सांगा अशी बेदरकार मागणी पोलिसांनी केली। डब्यात पोलीस टीसी आला नाही। पोलीस रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार करूनही काहीही वाकडं होत नाही हे लक्षात आल्यावर जमावातल्या नराधमांचं धाडस वाढलं। जाणून बुजून महिलांना स्पर्श करणं, शेजारी येऊन अचानक झोपणं असे घाणेरडे प्रकार सुरू झाले। अखेर महिलांनी नागपूरला उतरून लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली आणि तिथेही या महिलांना उत्तर प्रदेशात जाऊन तक्रार करा हेच उत्तर ऐकावं लागलं। माझाच्या प्रतिनिधींना हा सगळा प्रकार सांगताना या महिलांना अक्षरशः रडू कोसळलं। जसं आम्ही रेल्वेमध्ये बसायला गेलो, तिथे एवढी गर्दी होती। त्या गर्दीमध्ये आम्ही जसं आतमध्ये वरती चढायला गेलो तर ते जेंट्स लोक जे होते इकडनं हात लावायचे, तिकडनं हात लावायचे आणि 1-2 जेंट्स नव्हते तिथे, मिनिमम तरी 300 ते 400 जेंट्स होते। आणि गर्दीतनं निघताना सुद्धा आम्हाला म्हणजे समजून नव्हतं येत आणि वरून लाईट बंद करायचे ते 3-3दा रेल्वेमधले, की चेहरे ओळखू यायचे नाही, हात कोण कुठून हात टाकत आहे हे समजायचं नाही आम्हाला। शेवटी तिथे मग एका दोघांसोबत आमचा झगडाही झाला। म्हणजे असं खूप वाईट केलं त्यांनी, का तिथे एवढे जेंट्स लोक नाही आणि लेडीज कोणीच नव्हते। अख्खा पूर्ण जेंट्स लोकच होते त्या रेल्वेमध्ये, फक्त मोजून 3 ते 4 लेडीज होत्या तिथे। रिझर्वेशनच्या डब्यामध्ये झालं, आमचे 3 महिने आधीच रिझर्वेशन केलेलं होतं। खूप जास्त लज्जास्पद आहे, कारण ॲक्च्युली आम्ही ट्रेनमध्ये चढलो तेव्हापासूनच आमचं जे काही झालं ते तिथनंच चालू झालं। त्यानंतर वॉशरूममध्ये गेलो, तिथे पण तेच प्रकार झाला। इवन आतमध्ये गेलं की 10 बाहेर निघलो असं कंटिन्युअसली फोर्स करायचे आणि बाहेर निघालं तर असे चेहऱ्याकडे असे एकदम टकमक बघायचे की अशी भीती वाटायची की लोक काय करतील, काय नाही करतील। आणि सगळ्यात पहिला प्रश्न तर आमच्या सीटपासनं वॉशरूम जाण्याचा मार्ग इतका फुल होता की आम्ही जाऊ सुद्धा शकत नव्हतो आणि जायचं असल्यास त्यांच्याशी भांडून जावं लागत होतं। माझ्यावर 10 पेक्षा जास्त लोकांनी हात उचलले, तिथून आम्ही कसे तरी निघालो। त्याच्यानंतर पण तिथे म्हणजे गोष्टी चालूच होत्या। आम्ही टी जवळ गेलो आणि आम्ही जिथे 139 वर कॉल केला तिथे आरपीएफ आणि सीआरपीएफचे लोक आले, पण त्यांनी डायरेक्ट म्हणून दिलं की आम्ही काही नाही करू शकत, तिथे गर्दी आहे तर आम्ही अंदर येणारच नाही। तर ते लोक पण चालले गेले, ट्रेन सुटली आणि टी पण कोणताच ॲक्शन नव्हता घेत। त्यांनी हात वरती करून दिले होते की आमच्या हातात काही नाही आहे। रेल सेवाचा एक वेळाच रिप्लाय आला, त्याच्यानंतर त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन पाठवली, त्याच्यानंतर त्यांचा काहीच रिप्लाय नाही आला आहे। आणि 139 वर पण आमच्याकडे प्रूफ म्हणून मेसेज पण आहे त्यांचे, जे क्लोजचे मेसेज आले, पण इन्क्वायरी काहीच झालीच नाही त्याच्यावर।